व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, राज्याचे माजी अर्थमंत्री आणि अतिशय मिश्किल बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारे आमदार जयंतराव पाटील. मी टिप्पणी केली की अतिशय मिश्किल बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारे जयंतराव पाटील आताच मुंबईमध्ये बाय रोड जायचं असल्यामुळे मामांचा सत्कार करून मुंबईकडे गेले असे आमदार गोपीचंद पडळकर. परंतु जो मुद्दा आला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेचा, मी कधीच टीकेला प्रत्युत्तर देत नाही. परंतु 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाली, 47 साली देश स्वतंत्र झाला, 60 साली महाराष्ट्र वेगळा झाला, त्यावेळेपासूनचा प्रश्न आहे. जयंतराव तर मला वाटतं 30-35 वर्ष सत्तेमध्ये आहेत आणि त्यांचा पक्ष तर फार म्हणजे सारखा सत्ता सत्ता सत्ताच. आम्ही आता आलो आणि आलो 5 वर्ष गेलं, लगेच तुम्ही एक षडयंत्र रचलं, 2 वर्ष घालवलं, पुन्हा 2 वर्ष आम्ही आलो, आता जरा स्थिर सावध. केंद्रात तुमचं सरकार असायचं, राज्यात तुमचं सरकार असायचं, मग हा प्रश्न कुठे सुटायचा राहिला बरं? या घोषणा देताना मी असं विचारतो की नंतर तुम्ही जयंतरावांना स्टेजच्या खाली उठून विचारा की बा इतक्या वर्षात तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही. मी जयंतरावांना दोष देत नाही, हा प्रश्नच थोडा जटिल झालेला आहे. त्या जटिलतेमध्ये जेव्हाला एखादी गोष्ट, मला जयंतरावांचं म्हणणं मान्य आहे, माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं, त्यामुळे त्यांनी अर्धाच उल्लेख केला. अमितभाईने मोदीजींशी सुद्धा माझी जवळूक आहे, त्यामुळे मी गेलं पाहिजे, केलं पाहिजे. माझ्या आयुष्यात एक वाक्य मी शिकलो, या आयुष्यात जे जे करावं लागतं ते आपण करतो. घोषणा देऊन हा विषय संपत असेल तर तुमच्या शेजारी उभं राहून मी पण घोषणा देतो. पण जयंतरावांना शेवटी पुन्हा प्रश्न विचारतो, हे असे प्रश्न राजकारणाने संपत नाहीत, एकत्र येऊन संपतात. महाराष्ट्रामध्ये नव्याने हा ट्रेंड सुरू झाला की आपण सत्तेतून खाली उतरलो की काल सत्तेमध्ये आपण होतोय विसरायचं आणि नव्याने सत्तावर यायचं. तुम्ही काय केलं? अरे तुम्ही काय केलं? तुम्ही तर तुमच्या 40-45 होता. पण माझा स्वभाव दुरुत्तरचाही नाही आणि याचाही नाही. मी मान्य करतो की हा प्रश्न सुटायला पाहिजे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.